आता एक अतिशय महत्त्वाची आणि धडकी भरवणारी बातमी आहे पावसासंदर्भातली। राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। दरम्यान राज्यात गेले 3 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा नागरिकांना मोठा फटका बसलाय। रस्ते जलमय झालेले असून वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई, पालघर, ठाणे परिसरात पुढील 3 तास अतिशय महत्त्वाचे असून विशेषतः कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथा भागात पुढील 24 तासात अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तसंच रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय पावसासंदर्भातली। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज पालघर आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। डोंगराळ भागांमध्ये दरड कोसळणं, रस्ते वाहतुकीवर परिणाम होणं आणि नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झालेलं आहे। याशिवाय ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा भागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। या भागांमध्ये काही ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भात सुद्धा पाऊस वाढण्याचा अंदाज आहे। अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान राज्यातील उर्वरित भागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला असून विजांसह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तर दुसरीकडे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची उत्तर भारतातील प्रगती सुरूच आहे। मंगळवारी मान्सूनने उत्तर अरबी समुद्र, संपूर्ण हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू काश्मीर तसंच गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांमध्ये पुढे वाटचाल केली आहे। पुढील 2 दिवसात दिल्ली आणि राजस्थानसह देशाच्या आणखी काही भागांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्यामुळे देशभरात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे ती सुद्धा मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।